संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून महाराष्ट्राने ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल कमवलेले आहे. 1952 साली खाशाबा जाधव सरांनी पहिलं मेडल कमवलं होतं आणि हे भारताचं पहिलं मेडल होतं. भारताचा ऑलिम्पिकमधला पहिला विजय होता. त्यामुळे या मेडलला अमूल्य मानलं जातं. मित्रांनो, या मेडलपासूनच सुरुवात झाली होती आणि आपण पूर्ण जगाला सांगून दिलं होतं, की भारत हा ऑलिम्पिकमध्ये सक्षमरित्या खेळू शकतो, तुम्हाला टक्कर देऊ शकतो आणि हे टक्कर देणारं, हे सर्व लोकांना सांगणारं मेडल होतं. त्यामुळे हे अमूल्य मेडल मानलं जातं. परंतु त्याच्यानंतर 70 ते 74 वर्ष लागले दुसरं मेडल जिंकायला महाराष्ट्राला. महाराष्ट्राच्या राज्याला दुसरं मेडल जिंकायला 74 वर्षाचा वेळ लागला. बाकीच्या राज्यांनी जिंकले. हरियाणासारखं राज्य तर सर्वात अव्वल स्थानावरती राहिलं, परंतु महाराष्ट्र राज्य हे अक्षरशः 74 वर्ष लागले त्याला दुसरं मेडल आणण्यासाठी. मित्रांनो, स्वप्नील कुसळे 2024 साली यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलं, शूटिंगमध्ये जिंकलं आणि त्यामुळं हे 70 ते 74 वर्षाचा जो काळ होता, तो कुठेतरी जाऊन थांबला आणि हे मेडल महाराष्ट्राच्या पदरात पडलं, या भारताच्या पदरात पडलं आणि ती अभिमानास्पद गोष्ट आपल्या महाराष्ट्रासाठी घडली, ते पण एवढ्या वर्षानंतर. मित्रांनो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढे महाराष्ट्र केसरी झाले, एवढे महाराष्ट्रामध्ये पैलवान तयार झाले, मोठमोठे खेळाडू तयार झाले मित्रांनो, मोठमोठे रनर तयार झाले, स्विमर तयार झाले. नाही, नाही त्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये झाल्या. परंतु ऑलिम्पिक मेडल जर काउंट केलं, ते फक्त 2च होतं. कारण मित्रांनो, हे सर्वांना माहिती आहे, ते म्हणजे या खेळाडूंना न मिळणाऱ्या सुविधा. मित्रांनो, हे जे खेळाडू असतात, ते अतोनात मेहनत करत असतात. त्यांना गरज असते त्या गोष्टींची, म्हणजेच काय, एखादा जॉबची गरज असते, जेणेकरून त्या जॉब मार्फत पगार चालू राहील, त्यांच्या घरच्यांचं भागल, त्यांचं भागल आणि ते खेळावरती फोकस करतील आणि पुढे जाऊन आपल्या देशासाठी मेडल कमवतील, अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु हा जॉब घेण्यासाठी त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागतं. काही-काही पैलवान स्वतःला सिद्ध करतात, काही-काही स्विमर स्वतःला सिद्ध करतात, काही-काही रनर स्वतःला सिद्ध करतात. तरी देखील त्यांच्या पदरामध्ये तो जॉब पडत नाही. त्यांना वेटिंगवरती थांबावं लागतं. त्यांना वाट बघावं लागतं. 5-5, 6-6 वर्ष वाट बघावं लागतं आणि तरी देखील हा जॉब त्यांच्या पदरात पडत नाही. शेवटी जाऊन ते क्विट करतात, सोडून देतात, सगळं सोडून देतात आणि ते ऑलिम्पिकचं मेडल जे येणार असतं, ते कुठं अजून दुरावतं आपल्या भारतापासून, आपल्या या महाराष्ट्रापासून आणि हे असे खंड पडत जातात 70-70, 75-75 वर्षाचे. मित्रांनो, वाईट वाटेल तुम्हाला या गोष्टीचं, की आपल्या देशामध्ये फक्त एकच असा गेम आहे, एकच असा क्रिकेट सारखा गेम आहे, ज्याच्यावरती पैसा इन्व्हेस्ट केला जातो. करोडो रुपये त्याच्यावरती इन्व्हेस्ट केले जातात. परंतु दुसरे जे खेळ आहेत, त्यांना जास्त महत्त्व दिलं नाही जात नाही आणि याला कारणीभूत फक्त शासनच नव्हे, तर या प्रशासनातली जी लोकं आहेत, ह्या महाराष्ट्रातली जी लोकं आहेत, या भारतातली जी लोकं आहेत, ती आहेत. मित्रांनो, प्रत्येक खेळ बघणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रत्येक खेळाला समर्थन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपला खेळाडू पुढे गेला, टी-आर-पी वाढली तर स्पॉन्सर येतील, स्पॉन्सर आले तर त्या खेळाडूला पैसे भेटतील, त्याचं नाव होईल, त्याचा गौरव होईल आणि तो पुढे इंटरनॅशनल, नॅशनल लेव्हलला जाऊन खेळू शकतो. त्याला ह्या सरकारचं, या शासनामधल्या लोकांचं लक्ष पडू शकतं. परंतु आपल्याला फक्त क्रिकेट सोडून दुसऱ्या गोष्टी बघायच्याच नाही. मित्रांनो, ते क्रिकेट जे आजपर्यंत कधीच ऑलिम्पिकमध्ये नव्हतं, आता कुठेतरी जाऊन ते ऑलिम्पिकमध्ये येत आहे. परंतु एवढ्या वर्ष आपण त्या क्रिकेटमध्ये डॉमिनेट करायला लागलेलो आहोत. 2-2 वर्ल्ड कप आजपर्यंत आपण जिंकलो, त्याच्यामध्ये कंटिन्यू आता जिंकायला लागलेलो आहोत. एवढी स्ट्रॉंग टीम कशी तयार झाली? कारण त्या खेळावरती लोकांचं प्रेम पडलं. टी-आर-पी वाढली, टी-आर-पी वाढल्यामुळं स्पॉन्सर्स आले. बी-सी-सी-आयकडे भरमसाठ पैसा साठला आणि प्रत्येक खेळाडूला असिस्टंट पासून करोडो रुपयांचं पॅकेज हे बी-सी-सी-आय देऊ लागली. म्हणूनच विराट कोहलीपासून ते रोहित शर्मापर्यंत असे मोठमोठे खेळाडू तयार झाले. हे बी-सी-सी-आय जे प्रायव्हेट बोर्ड आहे, हे यांच्यावरती पूर्णतः लक्ष ठेवतं आणि याच गोष्टीमुळं मित्रांनो, हा खेळ, हा क्रिकेट नावाचा खेळ हा पूर्णतः हिट झाला. मित्रांनो, आपण याचप्रमाणे कुस्त्या बघायला गेलो तर, याचप्रमाणे स्विमिंगची कॉम्पिटिशन बघायला गेलो तर, याचप्रमाणे सायकलिंगची कॉम्पिटिशन बघायला गेलो तर, प्रत्येक खेळाला आपण जर महत्त्व दिलं, तर त्या खेळाला स्पॉन्सर्स येतील, त्या खेळातनं पैसा जनरेट होईल आणि हा पैसा जनरेट झाला, तर हा सगळा पैसा त्याच खेळाडूंवरती खर्च करता येईल. मित्रांनो, हे नॉर्मल वेनी करू शकतो आपण, जर एखादा गेम बदलायचा असेल. कारण आपल्याला ह्या शासनावरती, ह्या लोकांवरती विश्वास नाही राहिलेला आहे मित्रांनो. 2019 साली
या महाराष्ट्र केसरी जे हर्षवर्धन सदगीर आहेत, त्यांना वचन देण्यात आलं होतं, की आम्ही तुम्हाला शासकीय नोकरी देऊ. परंतु त्यांना आजपर्यंत शासकीय नोकरी भेटली नाही. 2026ला त्यांनी महाराष्ट्र केसरीची गदा पुन्हा उचलली आणि दाखवून दिलं सरकारला. ते थेट म्हणले, "मला तुमच्या जॉबची गरज नाहीये. मी आता मला जे पाहिजे होतं मी ते मिळवलेलं आहे आणि मी रिटायरमेंट घेत आहे." त्या मॅचच्या कुस्तीच्या मंचावरती त्यांनी रिटायरमेंट घेतली. त्यांनी त्या मॅटवरती शेवट केला. विचार करा मित्रांनो, आपल्या खेळाडूंना जर आर्थिक मदत भेटली नाही, आपल्या खेळाडूंना जर नोकऱ्या भेटल्या नाही, तर हे असंच रिटायरमेंट करणार ना, पुढे जाणार नाही. तिथल्या तिथंच त्यांचं आयुष्य थांबवणार. ते विचार देखील करणार नाही, की मला ऑलिम्पिकमध्ये जायचंय, मला नॅशनल्स खेळायचंय, इंटरनॅशनल खेळायचंय, मला कॉम्पिटिशनसाठी बाहेर जायचंय. कारण त्यासाठी लागतो पैसा, घरची जबाबदारी, सगळ्या गोष्टी सांभाळणं, सगळं अरेंज करणं हे त्यांच्या खांद्यावरती आलेल्या जबाबदाऱ्या असतात. त्या पार पाडून, त्या पेलून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कुठेतरी अपेक्षा असते या सरकारी नोकरीवरती, कारण फंड भेटतात, त्या पगारीवरती सगळं घर चालू शकतं. आपली कुस्ती जी आहे ती जपली जाऊ शकते. आपण जे खेळ खेळतो ते जगला जाऊ शकतो. म्हणून ह्या लोकांची अपेक्षा असते. परंतु हे जे गव्हर्नमेंटमधले लोकं आहेत, जे वचन देतात, कुस्त्यांच्या ठिकाणी येतात, ह्यांच्यासोबत फोटो काढतात. फोटो काढून ह्यांना फक्त म्हणतात, की ह्यांना नोकरी देण्यात येईल. मित्रांनो, ज्यावेळेस कुस्तीची सुरुवात होते, त्यावेळेस ह्या मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना बोलावलं जातं ह्यांची कुस्ती लावायला आणि हे त्यावेळेस वचन देतात, मोठ्या-मोठ्या बढाया मारतात. परंतु ह्यांना जॉब देताना, काहीतरी नोकरीची अपॉर्च्युनिटी देताना, मदत करताना, संधी देताना ह्यांना कुठेतरी डावललं जातं, ह्यांना थांबवलं जातं आणि मग काय होतं मित्रांनो, आपले जे पैलवान आहे ते एवढं उत्कृष्ट खेळतात. कुस्ती हा आपला खेळ आहे मित्रांनो. आपल्या भारतामध्ये खेळला जाणारा खेळ आहे. तरी देखील गोल्ड मेडल हे दुसऱ्याच्या नावावरती जातं. ऑलिम्पिकमध्ये मॅक्सिमम हे बाहेरच्या देशातले लोकं हे गोल्ड मेडल, सिल्व्हर मेडल घेऊन जातात. आपल्या हातात ब्रॉन्झ येतं. ब्रॉन्झ देखील महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण ते ऑलिम्पिकचं मेडल आहे. तरी देखील तिथपर्यंत तरी पोहोचायला आपल्या लोकांनी आपल्या खेळाडूंना ट्रेन करणं गरजेचं आहे. जर आपल्या खेळाडूंचं मनोबल असं तुटून गेलं, मॅटवरती रिटायरमेंट घ्यायला लागले, तिथल्या तिथं त्यांचं करिअर संपवायला लागले. बाद झाला आता मी लई खेळलो, दमलो मी, मला कोण काही मदत करत नाही. जर म्हणून असं बसायला लागले, तर खेळाडूंसोबत काय होणार आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. नक्कीच मित्रांनो, या 70 ते 75च्या वर्षाच्या कालामध्ये 2 मेडल आले. ज्यांनी महाराष्ट्राचा गौरव केला ते म्हणजे स्वप्नील कुसळे. 2024 साली महाराष्ट्राला ते मेडलचं तोंड दाखवलं त्यांनी. त्यामुळे त्यांचं देखील आभार आहे, की त्यांनी एवढ्या वर्षानंतर महाराष्ट्राला ते स्वप्न दाखवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाशाबा जाधव ज्यांनी 1952 साली हे मेडल जिंकलं. या 2 मेडलमुळंच आज महाराष्ट्रामध्ये हे दाखवू तर शकतो आम्ही. आम्ही आजपर्यंत एवढ्या 70 वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्राची 20 कोटीपर्यंत लोकसंख्या गेलेली असताना, 15 ते 20 कोटीपर्यंत लोकसंख्या गेलेली असताना, एवढी लोकसंख्या असताना देखील आमच्या एवढ्या सगळ्या जनसमूहामधनं 2 मेडल येतात आणि या मेडलची किंमत अप अविभाजनीय आहे. म्हणजेच काय, या मेडल जे आहे मित्रांनो, हे अक्षरशः खरं बघितलं तर बघायला भेटणार नाही असे मेडल आहेत आणि ह्यांची किंमत ही अमूल्य आहे. ह्यांना कोणाशीही कंपेअर करू शकत नाही. कारण पहिलं जे मेडल आहे, ते अक्षरशः ज्या भारत देशाची स्थापना झाली, भारत देशाच्या स्थापनेनंतर पहिलं मेडल खाशाबा जाधव सरांनी आणलं आणि 70 वर्षानंतर 70 ते 74 वर्षानंतर या पट्ट्यानी स्वप्नील दादांनी हे मेडल घेऊन आला. एवढा वेळ लागला, एवढा दीर्घ काळ लागला. एखाद्या वेळेस मित्रांनो या क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये एखादा वर्ल्ड कप लेट जर झालं यायला, तर लोकं म्हणतात, की ह्यांना काय कशाला फंडिंग करता, पैसे हे करता, हेन-तेन ह्या गोष्टी बोलायला चालू होतात आणि त्या क्रिकेटवरती लोकांचा अक्षरशः जीव तळमळतो. आपल्याला वर्ल्ड कप का येत नाही? याचप्रमाणे ह्या दुसऱ्या खेळाडूंकडे पण लोकांनी बघावं, यांच्या कुस्त्या बघाव्यात, यांच्या सायकलिंग स्पर्धा बघाव्यात, यांची स्विमिंग बघावी. तर ते खेळ जर लोकांनी बघितला, त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला, तर जाऊन कुठेतरी त्या खेळाडूला सपोर्ट भेटेल, त्याला स्पॉन्सर भेटतील, तो खेळ मोठा होईल. मग या मंत्र्यांसमोर ह्या खेळाडूंना जायची गरज नाहीये, या आमदार खासदारांसमोर जायची गरज नाहीये. ते स्वतःचं काहीतरी करू शकतात. तुमच्या आमच्या हातामध्ये ती गोष्ट आहे, की आपण खेळाला मोठं केलं पाहिजे, आपण खेळाला बघितलं पाहिजे.
जेणेकरून हे राजकारण्यांवरती अवलंबून नाही राहणार, शासकीय नोकऱ्यांवरती हे खेळाडू अवलंबून राहणार नाही. चायनासारखा देश काय करतो, साहेब लोक लहानपणीच त्या पोरांना सिलेक्ट केलं जातं, त्यांना त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये ठेवलं जातं. ज्याला स्पोर्ट्समध्ये जायचं त्याने स्पोर्ट्समध्ये जायचं, ज्याला अभ्यासामध्ये जायचं त्याने अभ्यासामध्ये जायचं. त्यांना तिथंच डिवाइड करून त्यांना मोठं केलं जातं. म्हणून आज चायनासारखा देश केवढे अफाट मेडल घेऊन येतात. US, चायना, फ्रान्स यांसारख्या मोठमोठ्या कंट्री आहेत मित्रांनो. हे ह्यांची लोकसंख्या ही आपल्यापेक्षा कमी देखील असताना तरी देखील हे जास्त पटीने मेडल घेऊन येतात. त्यांचे पार्टिसिपेशन्स तेवढे असतात. क्वालिटी खेळाडू ते पाठवतात. एक-एक खेळाडू 2-2, 3-3 गोल्ड मेडल घेऊन येतो. हे बघितल्यावरती आम्हाला तरी देखील खंत वाटते, की फक्त एक गोल्ड मेडल आलं तरी आपल्या इथं राजकारणी येऊन फोटो काढायला चालू करतात. पूर्ण हे करतात, की मेहनत आहे त्या माणसाची सगळं आपण मान्य करूयात. परंतु तेवढा सपोर्ट करणं हे दुसऱ्या खेळाडूंना देखील आपलं कर्तव्य आहे. तेवढी एक सपोर्ट सिस्टम आता नेक्स्ट जे ऑलिम्पिक येणार आहे ते 2028ला येणार आहे, 28-29ला. तर या ऑलिम्पिकमध्ये कंपल्सरी आपले खेळाडू तेवढे गेले पाहिजे, तेवढे मेडल आले पाहिजे, हीच आपली अपेक्षा राहील. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, की जे हर्षवर्धन सदगीर आहेत त्यांना नोकरी देण्यात यावी, लवकरात लवकर कशी देण्यात यावी याच्यावरती सरकार विचार करत असेल का? याबद्दल तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा.